आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नियमावली तयार, मंदिर संस्थांच्या व्यवस्थापकांनी काढले पत्रक, तर सुरक्षेच्या कारणामुळे निर्णय। आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पायी दिंडीमध्ये त्यांचा सहभाग होता। टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा लुटला त्यांनी आनंद। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ, बहुतांश ठिकाणी विद्युत खांब कोसळून विद्युत पुरवठा खंडित। कराड शहराला पाणीपुरवठा करणारी कोयना नदीतील मुख्य जलवाहिनी फुटली। माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह केली पाहणी। परभणी शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट, कचरा संकलित करणाऱ्या एजन्सीने काम थांबवलंय। कचरा संकलनाचं काम थांबल्यानं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत। परभणी जिल्ह्यातील 464 महसूल कर्मचारी बेमुदत संपावर, महसूलच्या कामकाजावर परिणाम, महसूल कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। कोल्हापूरच्या गजापूरमधील नुकसानग्रस्त कुटुंबांना 50,000 रुपयांची तातडीची मदत, जिल्हा प्रशासनाकडून 56 कुटुंबांना अर्थसहाय्य। गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, जिल्हा परिषदेचे सभापती रुपेश कुथे शेतीच्या कामांमध्ये व्यस्त, स्वतः शेतात उतरून केली शेतीची कामं। धाराशिवमध्ये खरीप हंगामात आतापर्यंत 6,79,000 शेतकऱ्यांनी घेतलाय पीक विम्याचा लाभ। पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 7.5 लाखांवर।